दुबईमध्ये अडकलेले 4 पर्यटक नागपुरात परतलेले आहेत। नागपूरचे 15 पर्यटक अजूनही आखाती देशांमध्ये अडकलेले आहेत। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे, तर आखाती देशात अडकलेल्यांसाठी 24 तास हेल्पलाईन सुरू आहे। दुबई, अबुधाबी, बहरीनमध्ये नागपुरातील पर्यटक सुरक्षित आहेत। उर्वरित 15 जण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या संपर्कात आहेत। युद्धाचा भडका उडालेला आहे आणि यामध्ये अनेक भारतीय आखाती देशांमध्ये अडकून पडलेले आहेत। नेमकी नागपुरातील काय स्थिती आहे, नागपूरचे किती पर्यटक अडकलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गायकवाड सर। सर, काय सांगाल, नागपुरातील किती पर्यटक अजूनही तिथे अडकून पडलेले आहेत? तुमच्याशी काही संपर्क केलेला आहे का? हो, आपल्या नागपूर जिल्ह्यातील एकूण 5 कुटुंब, त्यातील 19 व्यक्ती हे मिडल ईस्ट आणि पर्टिक्युलरली दुबईमध्ये अडकलेले आहेत। तर यामध्ये जसं म्हटलं, दुबईला 11, 4 बहरीनला आणि 4 अबुधाबीला, असे टोटल 19 व्यक्ती त्या ठिकाणी अडकले होते आणि हे सर्व व्यक्ती सुखरूप आहेत। या 19 पैकी 4 म्हणजे एक फॅमिली जी आहे ती आजच नागपुरात मुंबई मार्गे ही दाखल झालेली आहे। आपण सर्वप्रथम माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशान्वये आपण इथे एक नियंत्रण कक्ष, मदत कक्ष हा कार्यान्वित केलेला आहे आणि त्यानंतर तिथल्या व्यक्तींनी आपल्याशी संपर्क साधला आणि त्यांची माहिती आपण राज्य शासनाला, एम्बसीला आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला दिलेली आहे आणि त्यांच्या स्वतः एअरलाईन्सचे फ्लाईट शेड्यूल होत आहेत। एक कुटुंब आहे जे बहरीनमध्ये आहे, ते तिथे व्यवसाय करते आहे आणि बाकीचे उर्वरित हे ॲज अ टुरिस्ट म्हणून तिथे गेलेले आहेत आणि सर्व लोक सुरक्षित आहेत सध्या। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता यांना कधीपर्यंत भारतात परत आणल्या जाईल आणि त्यासाठी काय विशेष उपाययोजना करण्यात येत आहे? एक तर 3 ते 4 दिवसातच यांच्या एअरलाईननी यांचे फ्लाईट्स शेड्यूल केलेले आहेत। त्यामुळे आपल्याला अपेक्षा आहे की ह्या 9 ते 10 तारखेपर्यंत सर्व जे नागपूर जिल्ह्यातील पर्यटक आहेत हे नागपुरात दाखल होतील। कॅमेरॉन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।